जरे आता आपण या कोराळगडावरती पोहोचलो आहोत, तर या किल्ल्याविषयी अधिक काय तुम्हाला माहिती देऊ शकशील का? हो नक्कीच. या किल्ल्यावर आपण लोणावळ्याहून येतो. लोणावळ्याहून बस मागे आपण पेठ शहापूर या गावात उतरतो. पेठ शहापूर हे पायथ्याचं गाव आहे. पेठ शहापूरपासून एक छोटीशी पायवाट जाते. त्या पायवाटेने जेमतेम 15 मिनिटं चाललं की किल्ल्याच्या पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्यांपासून जेमतेम 20 मिनिटं चाललं की किल्ल्याचं पहिलं गणेशद्वार आपल्याला लागतं. तर गणेशद्वारापासून आपण पुढे काय काय पाहू शकतो? गणेशद्वारापासून 5 मिनिटं चाललं की किल्ल्याचा माथा येतो. त्यानंतर मी आणि इतर मित्रांबरोबर जे पाहू शकलो ते मी सांगतो. या किल्ल्यावर 2 तलाव आहेत. एक मोठा तलाव आहे आणि एक छोटासा आहे. त्यानंतर मजबूत तटबंदी आहे ज्यावरून आम्ही एक फेरफटका मारू शकलो. त्यानंतर आम्हाला इथे 2 तोफा दिसल्या आणि एक कोराई देवीचं मंदिर आहे. परंतु भरपूर धुकं आणि पावसाची संततधार असल्यामुळे आम्ही इकडं इतर जे देखावे नेहमी दिसतात ते बिलकुल बघू शकलो नाही. त्यामुळे आम्ही हा किल्ला पॅकअप करतोय आणि परतीच्या प्रवासाला लागतो.